आळूवडीसाठी इथं मी 5 पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. इथं आपण देठं काढून घेणार आहेत आणि हे देठं मी बेलण्याने असे स्प्रेड करून घेते, जेणेकरून आळूवडी रोल करताना ती फाटली जाणार नाही. आणि बघू शकता तुम्ही आळूवडीचे पानं इथं खूप खूप मोठे आहेत, त्यामुळे देठंसुद्धा त्याचे निब्बर असतात. म्हणून हे असं बेलण्याने स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून ते कचकच खाताना पण लागणार नाही. त्यासाठी इथे मी थोडीशी लसूण आणि मिरची वाटून घेते. इथे मी बेसनाचं पीठ घेतलं आहे. यामध्येच आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं, जेणेकरून आळूवडी कुरकुरीत होते, त्याला छान असं बाइंडिंग पण येतं. इथं मिरची आणि लसणाची पेस्ट घातले, चिंचगुळाचं पाणी घातले, मीठ घातले, खूप सारी कोथिंबीर आणि तीळ घालून मिक्स करून घ्यायचं. हळद घालायची आणि शेवटीला सोडा घालायचा, जेणेकरून आळूवडी कुरकुरीत होते. इथं मी असं 4 ते 5 पानं घेते, कारण पानं खूप मोठे होते. आणि हे मस्त असं लावून घ्यायचं. आणि हे लावून झाल्यावर छान असा रोल बनवून घ्यायचा. आपल्याला 4 ते 5 पानाचा घेतला तरी पुरेसा होतो. छान अशा लेयर्स पडतात त्याच्या. आणि हे पानं लावून झाल्यावर आपल्याला मस्त असा रोल करून घ्यायचा. हा रोल माझा खूप मोठा होतो आहे, कारण पानं खूप जास्त मोठे होते, त्यामुळे मी हे पान एक मीडियममधून असं कट करून घेते. आणि इकडे भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि हे पान आपण आता वाफेवरती शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी भांड्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं मीडियम गॅसवरती. आणि हे आपण बघू शकता, असं चाकू टाकून बघायचा, त्याला चिटकलं नाही. आणि अशा ओवड्या पाडून घ्यायच्या. तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता, पण मला हे शालो फ्राय करून आवडतं. बघू शकता कुरकुरीत अशा आळूवड्या तयार आहेत.